एक सांगू का, सध्या ना बाहेर उन्हाचं प्रमाण खूप वाढलेलं आहे आणि गरम देखील भरपूर होत आहे. किचनमध्ये थांबायची पण जास्त वेळ इच्छा होत नाही. शिवाय जेवण पण जास्त जात नाही, नुसतं पाणीच पाजवतं. तर त्यासाठी संध्याकाळच्या जेवणामध्ये म्हटलं हलकं फुलकं हेल्दी आणि टेस्टी काहीतरी बनवावं. त्यासाठी इथं मी पालक खिचडी बनवायची ठरवली. आता पालकामध्ये लोह आणि प्रथिने हे भरपूर प्रमाणात असतात, त्यामुळे ते आपल्या आरोग्यासाठी देखील खूप फायदेशीर असते. इथं मी 2 वाटी तांदूळ, 1 वाटी तूर डाळ, 1 वाटी मसूर डाळ 2 ते 3 वेळेस पाण्याने स्वच्छ धुवून घेतली. कुकरमध्ये 1 पळी तेल टाकून घेतलं. जिरे, मोहरी, अद्रक लसणाची पेस्ट, 2-3 कट केलेल्या हिरव्या मिरच्या आणि एक मोठा कांदा टाकला. कांदा गुलाबीसर होईपर्यंत परतून घेतला. त्यामध्ये एक कट केलेला टोमॅटो टाकला. टोमॅटो मऊ होईपर्यंत परतायचा. इथं मी अर्धा जोडी पालक वापरलेली आहे. तर ती पालक आपल्याला स्वच्छ धुवून मग कट करून घ्यायची आहे. पालक यामध्ये टाकून व्यवस्थित परत एकदा मिक्स करून घ्यायचं. आता तुम्ही तुमच्या आवडीनुसार यामध्ये मसाले टाकू शकता. इथं मी अर्धा चमचा हळद, 1 चमचा धने पावडर, 1 चमचा लाल तिखट आणि 1 चमचा गोडा मसाला टाकला आहे. तो देखील व्यवस्थित परतून घ्यायचा. मग धुतलेले तांदूळ यामध्ये टाकायचे, मिक्स करून घ्यायचं. लागेल तेवढं म्हणजेच आवश्यकतेनुसार पाणी टाकायचं. मिक्स करून घ्यायचं. चवीप्रमाणे मीठ टाकायचं आणि शेवटी 1 चमचा तूप टाकायचं. तूप टाकायला अजिबात विसरू नका, कारण तूप टाकल्याने पालक खिचडी एकदम टेस्टी लागते. कुकरचं झाकण बंद करून याच्यात 2 ते 3 शिट्ट्या करून घ्यायच्या. तर झटपट अशी हेल्दी रेसिपी म्हणजेच पालक खिचडी बनवून तयार आहे. तुम्ही दह्यासोबत, पापडासोबत सर्व्ह करू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर अँड सबस्क्राईब